नमस्कार. मी प्रतिभा मोघे दिल्लीवरून बोलत आहे. माझं वय 77 वर्ष आहे. लहानपणापासूनच मनाचे श्लोक बोलायची आम्हाला खूप आवड होती व येथे दरवर्षी दासनवमीला हा उपक्रम चालू असायचा आणि त्यात आम्ही नेहमी भाग घेत होतो. अनुराधा यांनी जो उपक्रम सुरू केला आहे तो खूपच ज्ञानवर्धक आहे. मला जो श्लोक आवडला तो क्रमांक 2 आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंदिते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम. श्लोकाच्या व्यतिरिक्त 10 वर्षापासून मी दासबोधाचे पेपर पण दिले होते. दासबोध वाचनात पण मी दरवर्षी भाग घेते. मागील वर्षी मी दासबोधच्या लिहिण्याच्या उपक्रमामध्ये पण भाग घेतला. मला सुरुवातीपासून नोकरी करायची इच्छा होती, पण माझ्या यजमानांना बायकांची नोकरी पसंत नव्हती. रामदास स्वामी म्हणतात, आधी करावा प्रपंच नेटका व मग परमार्थाकडे वळावे. पण मी जिद्द सोडली नाही. मुले थोडी मोठी झाल्यावरती मी नोकरी सुरू केली आणि लकीली मला घर बसल्याही नोकरी मिळाली. ज्यांची शाळा होती ते घरी येऊन मला बोलले, तुम्ही माझी शाळा चालवा. मी जॉईन केले तेव्हा फक्त 15 मुले त्यात होती व नंतर ती 250पर्यंत झाली. ती शाळा झोपडपट्टीत होती, अर्थात मुले पण तिथलीच होती. पण अशा एरियात जाणे पण घरच्यांना पसंत नव्हते. मला त्यांना चांगला अनुभव आला ते माझे खूप लक्ष ठेवायचे. म्हणजे रस्ते बंद होणार असतील, पाऊस जोरात येणार असं वाटतंय तर ते मला म्हणायचे की मॅडमजी तुम्ही घरी जा, नाहीतर इथे अडकाल. शाळा 5वीपर्यंतचीच होती व इंग्लिश विषय आम्ही ठेवला होता. तेव्हा सरकारी शाळेत 5वी नंतरच इंग्लिश शिकवले जायचे, तर पुढे त्यांना ते उपयोगी पडायचे. पब्लिक शाळेची फीस काही त्यांना परवडण्यासारखी नव्हती. वर्षातून एकदा तरी आम्ही त्यांना सहलीला घेऊन जायचो. तेव्हा ते खूप खुश असायचे, कारण त्यांच्या आईवडिलांजवळ एवढा वेळच नव्हता की ते त्यांना फिरवायला घेऊन जातील. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी वगैरे प्रत्येकाची आम्ही त्यांना माहिती सांगायचो व त्यात ते खूप भाग पण घ्यायचे. त्यांना एक बिस्किटचं पॅकेट व टॉफ्या द्यायचो. त्याचा त्यांना खूप आनंद व्हायचा बरं का. आता आपण मनाच्या श्लोकाच्या अर्थाकडे जाऊया. पहिल्या ओळीत, हे मना भक्तीच्या पंथावर चाल. प्रत्येकाची भक्ती वेगळी वेगळी असते. ते काही देवासमोर तुम्ही हातात माळ घेऊन बसा असं नाही म्हणत. हे मना भक्तीच्या पंथावरच नेहमी चाल. विद्यार्थ्यांचं ध्येय काय असतं? अभ्यास पूर्ण करणे आणि मेहनतीने पुढे जाणे. तेच एखादा खेळाडू जर असेल तर त्याला पुढे काय हवं असतं? त्याला स्वर्णपदक हवं असतं. ते त्याला मिळवायचं ध्येय असतं. अहो, आपणा सर्वांनाच माहिती आहे, पूर्वी बायका सडा, रांगोळी, स्वयंपाक सर्व कामात अभंग व ओव्या म्हणून कामं करायच्या. त्याने घरात पॉझिटिव्हिटी पण राहते. देवासमोर बसूनच भक्ती केली पाहिजे असे कोणी म्हटले हो? हे सर्व करत असताना पण राम तुमच्याजवळच असतो. कोरोना काळात आम्ही जेवताना वदनी कवले घेता हा श्लोक म्हणून जेवत होतो. ते अजून पण माझे नातवंड म्हणतात. आता मी माझा एक लहानसा अनुभव सांगते. मला कलकत्ता जायचे होते. ती राजधानी ट्रेन पकडायला मला निजामुद्दीन पोचायचे हे सकाळपासून डोक्यात ठेवले होते. ऑटो तिथे पोचल्यावर मी कुलीला म्हटलं की राजधानी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे? तो म्हणाला, मॅडम ती गाडी इथून नाही आहे, ती तर न्यू दिल्लीवरनं जाते. माझी तर घाबरलीच, कारण वेळ फार थोडा होता हो. मी त्याच ऑटोवाल्याला म्हटले की चल लवकर, आणि मी तोंडाने राम रक्षा म्हणत गेले आणि मला गाडी मिळाली. ह्याप्रमाणे रामानेच मला तारले बरं का. जगात जे निंदनीय आहे त्याला सोडणे केव्हाही चांगले. जे जन वंदनीय आहेत अशा सज्जनांची साथ नेहमी केली पाहिजे.
मनाच्या सगळ्या श्लोकांमध्ये आपल्याला मनाला स्थिर ठेवा हेच पाहायला मिळते व रामाचे नाम कायम मुखात ठेवा एवढे बोलून मी वाणीस विश्राम देते. जय जय रघुवीर समर्थ.